ते काही नाही, कसं असतं की काही सगळ्यांना एकत्रित घेऊन बसून बोललंच पाहिजे असं नसतं. प्रत्येक व्यक्तीला जेव्हा केव्हा आपण भेटायला जातो, जेव्हा आपण भेटतो तेव्हा तिथं सांगणं हे सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे एकत्रित बैठक झाली का वेगळं सांगण्यात आलं, ह्या दोघांमध्ये सांगणं महत्वाचं आहे. सगळ्यात सुपर ऍक्टिव्ह तुम्हीच आहात आणि सगळ्यात जास्ती तुम्हीच भेटता त्यांना. तुम्हाला त्यांनी काय सांगितलं? वेगवेगळ्या तुमच्या ज्या इतक्यातल्या भूमिका राहिल्या त्या. पवार साहेबांची गोष्ट अशी आहे की पवार साहेब माणसांना ओळखतात, लोकांना ओळखतात. त्यांनी माझी स्टाईल ओळखली आहे, मला ओळखलेलं आहे, माझे विचार ओळखलेले आहेत आणि मी संघर्षाची भूमिका घेतली हे त्यांनी ओळखलेलं आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने कधीही मला या बाबतीतलं तू असंच कर तसंच कर असं कधीच पवार साहेबांनी राजकीय दृष्टिकोनातून सांगितलं नाही. पण सातत्याने ते जेव्हा एखादा आता मी कांद्याचा मुद्दा घेणार आहे, अरे काय झाले, कशी परिस्थिती आहे, महिलांचा सुरक्षेचा विषय, काय झालं, तू गेला होता भेटायला, काय अडचण आहे, काय मदत करायची का, म्हणजे माझ्याशी जेव्हा ते बोलतात तेव्हा भावनिक दृष्टिकोनातून प्लस सामाजिक दृष्टिकोनातून लोकांचं हित मनामध्ये ठेवून माझी चर्चा जास्त लेवलवर होत असते. राजकीय भांड नका करू हे वगैरे असं अजूनपर्यंत माझ्याबरोबर तर झालेलं नाही. तुम्ही अगदी आत्ताच मांडलं की 22 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे हे भाजप बरोबर लढणार. म्हणजे खरं तर निवडणुकीला खूप वेळ आहे, ते कधी काय कसं होईल हे माहिती नाही, पण तुम्ही ते भाकीत केलं. पवार साहेबांनी त्यांच्या त्याच कालच्या परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अगदी स्पेसिफिकली म्हटलं की मला असं वाटत नाही. त्यामुळे तुमच्याकडे अशी कुठली अधिकची माहिती आहे जी शरद पवारांकडे नाही? कसं असतं की ठीक आहे, म्हणजे कदाचित त्यांचा अंदाज, कदाचित नाही, मला नक्की माहिती आहे की त्यांचा अंदाज नाही तर त्यांचं राजकारणाचं आकलन माझ्यापेक्षा 100 पटीने जास्त आहे. आम्ही कधी काही लोकांशी बोलत असताना काही आमच्या विचाराचे असतात, काही विरोधातल्या विचाराचे असतात, आणि जे विरोधातल्या विचाराचे असतात ते कधी कधी काय गोष्टी सांगून जातात. ती गोष्ट जी आम्हाला सांगून गेले असतील विरोधातले लोक, ते मी बोलून गेलो. ते कदाचित पवार साहेब कधीही बोलत असताना, एखादं वक्तव्य करत असताना 100 ठिकाणावरनं माहिती घेतात, मग ते बोलतात. त्यामुळे त्यांनी घेतलेली माहिती 1-2 ठिकाणावरनं आलेली इन्फॉर्मेशन याच्यावर नसून ती अनेक ठिकाणावरनं आलेल्या इन्फॉर्मेशनवर असावी. आम्हाला जे काही 1-2 जणांनी सांगितलं त्याच्यावर आम्ही बोलून गेलो, त्यामुळे कदाचित ही तफावत असावी. तुम्ही सातत्यानं 2 लोकांवर टार्गेट धरलंय, एक म्हणजे सुनील तटकरे, दुसरे म्हणजे प्रफुल्ल पटेल. आता ते त्या दोघांकडे आता सत्ता नाही, पद नाही आणि दादांना घेऊन ते नाराज होते असं तुम्ही सांगितलं. त्यांचं आता पत्रातून नाव वगळलं म्हणून ते नाराज आहे. मग त्यात शरद पवारांनी आता त्यांचंच एवढं कौतुक केलं. एकंदरीत ह्या दोघांना घेऊन काय घोळ आहे दोन्ही राष्ट्रवादींमध्ये? बघा, एक आपण समजून घ्या, 22 वर्षापेक्षा जास्त वर्ष हे दोघं सत्तेत आहेत.